पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात रेणुकानगरमध्ये समाजमान हेलकावून टाकणारी घटना समोर आली आहे। एका निर्दयी आईने नवजात बालकाला जन्म देऊन रस्त्यावर टाकल्याचा प्रकार उघडकीस आलाय। विशेषतः या बाळाच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी बांधून त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। सोमवारी रात्री बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी सिंहगड पोलिसांशी संपर्क केला। पोलिसांनी तातडीने बालकाला ससून रुग्णालयात दाखल केले। सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या मध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। सिंहगड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून नवजात बाळाच्या पालकांचा शोध घेतला जात आहे। हे कृत्य अनैतिक संबंधामुळे घडले का याचाही तपास सुरू आहे। परिसरातील रुग्णालयामध्ये नुकत्याच झालेल्या प्रसूतीची चौकशी करण्यात येत आहे। ही घटना आई मुलाच्या पवित्र नात्याला काळिंबा फासणारी असून समाजाला धक्का देणारी ठरले। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।